महाराज आपल्याला काय सांगतायत तर धर्माचं पालन करायला सांगतायत आणि पाखंडाचं खंडन करायला सांगतायत. म्हणजेच आपल्याला पापाचा नाश करायला सांगतायत तुकाराम महाराज. का तर आपल्याला एक न एक दिवस जायचं आहे. आपला हा नरदेह कसा आहे तर आपला हा नरदेह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणारा नाशिवंत आहे. नाश पावणारा आपला देह आहे. आपला देह एक ना एक दिवस जाणार आहे. मग आपला देह जाणार आहे हे माहिती आहे. मग आपल्याला काय करायचं आहे जीवन जगत असताना आपल्याला धर्माचं पालन करून जीवन जगायचं आहे. आणि धर्माचं पालन करून जगायचं असताना आपलं जे काही पाप आहे त्या पापाचा नाश करून आपल्याला जीवन जगायचं आहे. मग या मृत्यू लोकामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला 3 प्रकारचे धर्म सांगितले जातात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे धर्म सांगितले जातात. पहिला आहे तुमचा आमचा धर्म. पहिला तुमचा आमचा धर्म आहे. दुसरा आहे देवाचा धर्म आणि तिसरा आहे संतांचा धर्म. मग आपला आणि तुमचा धर्म काय आहे? तुमचा आमचा धर्म काय आहे? तर आपण जीवन जगत असताना समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची जर गरज असेल तर ती आपण त्याला देणं हा काय आहे तर हा तुमचा आमचा धर्म आहे. आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला देणं हा तुमचा आमचा धर्म आहे. आणि जर का नाहीच दिलं तर काय होतं? जर आपल्या जवळची वस्तू एखाद्याला मदत नाही आपण केली तर काय होतंय तर शेवटी आपली दुर्योधनासारखी अवस्था होती. कोणासारखी? दुर्योधनासारखी आपली शेवटी अवस्था होती. मग आता शेवटी दुर्योधनाची अवस्था काय झाली पहा. दुर्योधन जीवन जगत असताना त्याच्या महालासमोर एक व्यक्ती म्हणजे भिकारी येतो. आणि भिकारी आल्याच्या नंतर तो म्हणतो मला भूक लागली आहे, मला कोणीतरी अन्न द्या. असं कोण म्हणतंय? असं दुर्योधन असा भिकारी म्हणतोय. पहिल्यांदा महालामधून आवाज येत नाही आणि आवाज आला नाही म्हणून भिकारी परत म्हणतो मला कोणीतरी अन्न द्या, मला भूक लागली आहे. आणि असं म्हणल्याच्या नंतर दुर्योधनाला हा आवाज जातो. आणि दुर्योधनाला आवाज गेल्याच्या नंतर दुर्योधन पळत बाहेर येतो. पळत बाहेर आल्याच्या नंतर दुर्योधन म्हणतोय तुम्हाला रोज आमचीच घरे दिसतात का? तुम्हाला दुसऱ्याची घरे दिसत नाहीत का? दुर्योधन त्या भिकाऱ्याला महालाच्या समोरून हाकलून लावतो आणि दाखवतो अरे ते बघ तिकडे द्रौपदीचं घर आहे, ते बघ तिकडे अर्जुनाचं घर आहे, ते बघ तिकडे नकुलाचं घर आहे, ते बघ तिकडे सहदेवाचं घर आहे. असं 5 पांडवांची घरे दाखवते. कोण? दुर्योधन दाखवते. एक बोट समोर करतो आणि दाखवतोय ते बघ तिकडे दुसऱ्यांची घरे आहे, तू तिकडे जा तुला अन्न मिळेल, मी तुला अन्न देणार नाही असं दुर्योधन म्हणतोय. भिकाऱ्याला दुसऱ्याच्या घरी पाठवून देतोय. आणि एक दिवशी काय होतं दुर्योधन आपल्या भावंडांना घेऊन अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी जातो. आणि त्या ठिकाणी शिकार करण्यासाठी गेल्याच्या नंतर खूप मोठं अरण्य आहे, घनदाट अरण्य आहे. आणि त्या अरण्याला अचानक आग लागली. आणि अचानक आग लागल्याच्या नंतर कौरव म्हणजे त्याचे भावंड म्हणतायत दुर्योधना आतमध्ये जाणं हे आम्हाला बरोबर वाटत नाही, आपण काय करू इथूनच माघारी जाऊ. दुर्योधन म्हणतो नाही, मी अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी आलोय, इथून माघारी जाणार नाही. दुर्योधनानं जीवन जगत असताना कधीच कोणाचं ऐकलं नाही. दुर्योधन म्हणतो मी माघारी जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा असं दुर्योधन सांगतोय. आणि असं सांगत असताना
त्याचे भावंडे मागच्या मागे निघून गेले. दुर्योधन एकटाच घनदाट अरण्यामध्ये आहे. अचानक त्या अरण्याला आग लागली. ती आग आता चारही बाजूनी पसरलेली आहे. दुर्योधन एकटाच त्या अरण्यामध्ये आहे. 2-3 दिवस झालं दुर्योधन एकटाच त्या अरण्यामध्ये आहे. दुर्योधनाला खूप भूक लागली, खूप तहान लागली. दुर्योधन ओरडायला लागले, अरे मला कोणीतरी अन्न द्या, मला कोणीतरी पाणी द्या. दुर्योधन काय म्हणतोय, अरे मला कोणीतरी अन्न द्या, मला कोणीतरी पाणी द्या. मी एका राजाचा मुलगा आहे. माझा वडील, माझा बाप राजगादी चालवतोय. मला कोणीतरी अन्न द्या, मला कोणीतरी पाणी द्या, असं दुर्योधन ओरडते. दुर्योधनाची ही अवस्था का झाली? दुर्योधनानं जीवन जगत असताना कधीच कोणाला काही दिलं नाही, म्हणून ही दुर्योधनाची अवस्था झाली. त्या ठिकाणी विप्रवेशामध्ये भगवान शंकर प्रगट होतात आणि भगवान शंकर प्रगट झाल्याच्या म्हणतात, दुर्योधना भूक लागली का? दुर्योधन म्हणे हो ना. दुर्योधना तहान लागली का? म्हणे हो ना. दुर्योधना तू तुझं जीवन जगत असताना कधी कोणाला काही दिलं का रे? नाही ना. मी माझं जीवन जगत असताना कधीच कोणाला काही दिलं नाही. भगवान शंकर म्हणतायत, म्हणून तर ही तुझी अवस्था आहे. असू द्या, मला खूप भूक लागली आहे, मला पाणी द्या, मला अन्न द्या, असं दुर्योधन ओरडतोय. परत म्हणतोय, अरे मी एका राजाचा मुलगा आहे. माझे वडील राजगादी चालवतायत. मला कोणीतरी अन्न द्या, मला कोणीतरी पाणी द्या. भगवान शंकर त्या ठिकाणी म्हणतायत, दुर्योधना ऐक, तू तुझं जीवन जगत असताना कधीच कोणाला काही दिलं नाही, परंतु तू तुझं जीवन जगत असताना एकच चांगलं काम केलं. कोणतं? जरी कोणाला काही दिलं नाही तरी तू एक हाताचं बोट समोर करून दुसऱ्याची घरं दाखवण्याचं तू काम केलेलं आहे. मग त्याच बोटामध्ये एक अशी शक्ती आहे की तू ते बोट घेतलं आणि तुझ्या जिभेला लावलं तर तुला काय होईल? तर तुला तृप्तीची ढेकर येईल. काय बघता, माझ्याकडे दुर्योधन बोट घेतला आणि चटकन जिभेला लावलं. त्याची भूकही शांत झाली आणि तहान देखील शांत झाली. म्हणजे सांगायचं काय आहे याच्यातून, तर आपण जर दुसऱ्याला काही दिलं नाही तर आपली शेवटी अवस्था कशी होती? तर दुर्योधनासारखी होती. मग तुमचा आमचा धर्म काय आहे? तर आपल्या जवळचं जे काही आहे ते दुसऱ्याला देणं, हा तुमचा आमचा धर्म आहे. आता देवाचा धर्म काय आहे ऐका. हे देखील महाभारतामधलं उदाहरण आहे. पांडव आणि कौरव हे द्यूत खेळले आणि द्यूत खेळायच्या नंतर ज्यावेळेस द्रौपदी मातेला द्यूतावरती लावलं आणि द्यूतावरती लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्रौपदी मातेला कौरवाने म्हणजे दुर्योधनानं जिंकलं. दुर्योधनानं जिंकल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुर्योधन दुःशासनाला सांगतोय, दुःशासना जा द्रौपदीला ओढत आण. दुःशासन द्रौपदी मातेच्या महालासमोर गेलाय आणि महालासमोर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आवाज देतोय दुःशासन, द्रौपदी द्रौपदी बाहेर ये, असा आवाज दुःशासन देतोय. द्रौपदी मातेला महालामध्ये आवाज गेला नाही. दुःशासनाने लात मारली आणि महालामधून द्रौपदीला बाहेर काढलं. आवाज देतोय दुःशासन, द्रौपदी द्रौपदी बाहेर चल, द्रौपदी सभेमध्ये चल, असं दुःशासन आवाज देतोय. द्रौपदी माता विचार करतायत की बाबा रोज आपल्याला वहिनी म्हणून येणारा आवाज आज आपल्याला द्रौपदी म्हणून आवाज येतोय. काय? रोज आपल्याला वहिनी म्हणून येणारा आवाज आज आपल्याला द्रौपदी म्हणून येतोय. अरे नेमकं घडलं तरी काय सभेमध्ये? असा विचार करत असताना पायऱ्या उतरत होत्या आणि पायऱ्या उतरत असताना एका ठिकाणी थांबल्या. विचार करतायत रोज आपल्याला वहिनी म्हणून येणारा आवाज आज आपल्या द्रौपदी म्हणून आलाय. दुःशासनाला राग आला. द्रौपदी पायऱ्यावरती थांबली म्हणून दुःशासनानं द्रौपदी मातेच्या केसाला पकडलं आणि खाली ओढत आणलं. भर सभेमध्ये केसाला पकडून ओढत आणले आणि ओढत आणल्याच्या नंतर द्रौपदी माता भीष्माचार्यांना पितामहांना विचारतायत, काय घडलंय सभेमध्ये? रोज मला वहिनी म्हणून येणारा आवाज आज मला द्रौपदी म्हणून आलाय. नेमकं घडलं तरी काय सभेमध्ये? नेमकं घडलंय तरी काय असं सभेमध्ये द्रौपदी माता विचारतायत. आणि विचारत असताना भीष्माचार्य सांगतायत की तुझ्या पतीने तुला या दूतावरती लावलं, तुझ्या 5 पांडवांनी तुला या दूतावरती लावलेलं आहे आणि याच कौरवानं तुला जिंकलेलं आहे. अरे असं भीष्माचार्य सांगतायत तोपर्यंत त्या ठिकाणी दुर्योधन ओरडते, दुःशासना ओढ तिची साडी, दुःशासना ओढ तिची साडी.
काल ती होती आपली वहिनी, काल ती होती आपली वहिनी, परंतु आज झाली आपली दासी. ओढ तिची साडी, ओढ तिची साडी, असं दुर्योधन दुःशासनाला सांगतोय. दुःशासन इकडे साडी ओढायला लागलाय आणि दुःशासन साडी ओढत असताना द्रौपदी माता आपल्या बाजूला बसलेल्या 5 पतींकडे पाहते. द्रौपदी माता खाली बसलेल्या आपल्या 5 पतींना पाहते आणि त्याच ठिकाणी 5ही पतीने खाली माना घातल्या. आता द्रौपदी माता पितामहांकडे बघतायत, त्यांनी देखील खाली माना घातल्या आणि त्याच वेळेस द्रौपदी मातेने या जगाच्या मालकाचा धावा केला, या विश्वाच्या मालकाचा धावा केला आणि या जगाचा मालक धावत पळत आला. विश्वाचे मालक द्रौपदी मातेला वाचवण्यासाठी धावत पळत आले. हा झाला देवाचा धर्म. कोणाचा धर्म? हा झाला देवाचा धर्म. मी तुम्हाला पहिला सांगितला तुमचा आमचा धर्म, दुसरा सांगितला देवाचा धर्म, आता तिसरा आहे संतांचा धर्म. संतांनी कशासाठी अवतार घेतला? तर संतांनी जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतला. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या
कल्याणासाठी जन्म घेतला, या जगाचं कल्याण करण्यासाठी संतांनी जन्म घेतला. ऐका, पूर्वीच्या काळी तुकाराम महाराजांचं कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकण्यासाठी यावं आणि कीर्तन ऐकण्यासाठी आल्याच्या नंतर खाली मांडी घालून बसावतं. कोणी? राजाने खाली मांडी घालून बसावतं आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन खाली मांडी घालून ऐकत होते. आणि खाली मांडी घालून कीर्तन ऐकत असताना त्या ठिकाणी कीर्तनामध्ये विषय सांगितलं तुकाराम महाराजांनी की बाबा, जीवन जगत असताना प्रत्येकावरती संकट येते. काय? आपण जीवन जगत असताना प्रत्येकावरती संकट येते. मग संकटाचं निवारण करणारा कोण आहात? तुम्ही, आम्ही नाही. या संकटाचं निवारण करणारं कोण असेल तर या संकटाचं निवारण करणारे जगाचे मालक, विश्वाचे मालक आहेत. मग तुकाराम महाराज सांगतायत कीर्तनामध्ये की कितीही मोठं संकट आपल्यावरती आलं तरी काय करायचं आहे? या जगाच्या मालकावरती, या विश्वाच्या मालकावरती संकटाचं आपण संकट टाकायचं आहे. आपला जीवन जगत असताना आपला भोग आपल्याला भोगावा लागणार आहे आणि आपण आपला भोग भोगत असताना आपल्याला भोगावा लागणार आहे. मग तेच भोगत असताना आपण काय करायचं आहे? सगळा भार या जगाच्या मालकावरती, विश्वाच्या मालकावरती टाकायचं आहे. असं कोण सांगतंय? तुकाराम महाराज कीर्तनामध्ये सांगतायत. आणि तेवढ्यामध्ये राजांच्या कानावरती बातमी आली की राजे, तुमच्यावरती आपले शत्रू चालून आले आहेत. राजे, तुम्हाला शोधत आहेत आपले शत्रू. राजे, आपले शत्रू तुम्हाला शोधतायत. राजांनी विचार केला, आताच आपल्याला कीर्तनामध्ये सांगितलंय की बाबा, आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं, त्या संकटाचं निवारण करणारा तुम्ही, आम्ही नाही. तर कोण आहे? तर या जगाचे मालक, या विश्वाचे मालक संकटाचं निवारण करणारे आहेत. राजांनी विचार केला आणि राजांच्या कानावरती बातमी केली. परंतु राजाने विचार केला की बाबा, आपल्याला याच ठिकाणी आता महाराजांनी सांगितलंय की आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तर या संकटाचं निवारण करणारं कोण आहे? तर जगाचे मालक आहेत. राजा जागचे हल्ले नाहीत. आता राजा जागचे हल्ले नाहीत, शत्रू आपल्यावरती चालून आलेत तरी देखील राजा हल्ले नाहीत. इकडे तुकाराम महाराजांना काळजी लागली, बाबा
आणि राजे तर जागचे हल्ले नाहीत. आता करायचं काय? राजांनी तुकाराम महाराजांनी या जगाच्या मालकाला, विश्वाच्या मालकाला सांगितलं, देवा मी कीर्तनामध्ये सांगितलं आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तरी या संकटाचं निवारण करणारा कोण आहे? तर जगाचे मालक, विश्वाचे मालक म्हणजे तुम्ही आहे असं सांगितलं. आता करायचं काय? आता तुम्हाला या संकटाचं निवारण करावं लागेल. देवाला काळजी लागली की बाबा संकटाचं निवारण करायचं तरी कसं? शत्रू जवळ येत आहेत, राजांना शत्रू शोधतायत. आता करायचं काय? त्या ठिकाणी जगाच्या मालकांना काय करावतं? जेवढे कीर्तनामध्ये लोक बसलेत, जेवढे काही समाज आपल्या कीर्तनामध्ये बसलेला आहे, त्या सगळ्यांना शिवाजी महाराज बनवून टाकलं. प्रत्येकाला शिवाजी बनवून टाकलं. आता शत्रू तर गडबडले, गोंधळले. अरे कोण आहे शिवाजी? कसा पकडायचा शिवाजी? आपल्याला सापडेल तरी कसा शिवाजी? सगळेजण गोंधळले आणि त्या काही गडबडीमध्ये प्रत्येक जण शिवाजी शिवाजी करून ओरडतोय. प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना शोधतोय. आणि राजांनी डोकं लावलं, त्याच क्षणाला घोड्यावरती बसला आणि आपल्या गडावरती जाऊन पोच झालं. आणि इकडे शत्रू आपले तोंडाला फेस येऊन पडले, पण राजे सापडले नाहीत. मग संत देखील काय करतायत? तर धर्माचं पालन करतायत. संतांनी पण धर्माचं पालन केलं, देवाने देखील धर्माचं पालन केलं. मग तुकाराम महाराज काय सांगतायत? तुम्ही आम्ही पण धर्माचं पालन करा आणि पाखंडाचं खंडन करा. तेच अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? तर धर्माचं पालन करा आणि पाखंडाचं खंडन करा म्हणजे पापाचा नाश करा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग या महाराष्ट्रामध्ये धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन कोणी केलं? तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी धर्माचं पालन केलं आणि पाखंडाचं खंडन केलं. लखुजीराव जाधव यांच्या कन्या सिंदखेड राजाच्या भूमीमध्ये वाढलेल्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना दानपट्टा चालवता येत होता, ढाल चालवता येत होती, घोड्यावरती बसता येत होतं, तलवार चालवता येत होती. अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ सिंदखेड राजाच्या भूमीमध्ये वाढलेल्या लखुजीरावजी जाधव यांच्या कन्या यांचा विवाह निजामशाहीमध्ये काम करत असलेले वेरूळचे शहाजीराव भोसले यांच्याशी झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर एका वर्षामध्ये काय झालं तर मराठ्यांचं युद्ध पेटलं आणि तेच मराठ्यांचं युद्ध जाधव आणि भोसले या परिवारामध्ये लागलं. आता युद्ध चालू झालं आणि आता युद्ध चालू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भोसले जाधवांचे सरदार कापत होते, जाधवांचे सैन्य कापत होते. युद्ध घनघोर युद्ध चालू आहे. जाधव देखील भोसलेंचे सरदार कापतायत.
जाधव देखील भोसल्यांचे सरदार कापतायत. आणि त्याच काळामध्ये काय झालं तर भोसल्यांकडून जाधव परिवारामधला दत्ता नावाचा एक मुलगा जमिनीवरती पडला. आणि हीच वार्ता 50 वर्षाचे लखुजी रावजी जाधव यांना जाऊन पोचली. आणि त्यांना जाऊन पोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी 50 वर्षाचे लखुजी रावजी जाधव तडकन उठलेत आणि म्हणतायत, भोसल्यांनी माझा सरदार कापला, भोसल्यांनी माझा सरदार कापला. तडकन उठलेले लखुजी रावजी जाधव आपल्या मेणामधली तलवार काढतायत आणि तडतड करत रणभूमीमध्ये जात आहेत. भोसल्यांचे सरदार कापतायत, भोसल्यांचे सैन्य कापतायत. आणि आता तीच तलवार भोसल्यांच्या तलवारीवरती नेऊन तलवार आदळली. हा सगळा प्रकार इकडे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ बघतायत, विचार करतायत की बाबा आता एका बाजूला आपला पाप तरी जाईल, काय जन्मात येणारा पाप तरी जाईल एका बाजूनं नाही, आणि एका बाजूनं ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर संसार करायचा आहे ते कुंकू तरी जाईल, असा विचार राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ करतायत. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ दानपट्ट चालवता येत होतं, घोड्यावरती बसता येत होतं, तलवार चालवता येत होती. अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आपल्या मेहनतची तलवार काढली, तलवार काढली, तडतड रणभूमीमध्ये गेल्यात. आणि रणभूमीमध्ये गेल्याच्या नंतर तीच तलवार आता आपल्या वडिलांच्या तलवारीवरती नेऊन आदळली. आणि म्हणताय, बाबा ओ बाबा आधी माझा निपात करा, आधी मला मारा, नाही आधी मला मारा आणि मग नंतर माझ्या कुंकवाची, मला ज्याच्यासोबत आयुष्यभर संसार करायचा आहे त्या कुंकवाची वाट लावा. बाबा आधी माझा निपात करा, आधी मला मारा आणि नंतर माझ्या कुंकवाची वाट लावा, असं कोण म्हणतंय? राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हणतायत. आणि अशाच वाघिणीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत आहेत. काय अशाच वाघिणीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आज प्रत्येक जण म्हणतोय, बाबा माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावता. काय प्रत्येक महिलेचा विचार आहे, माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा जन्माला यावा, असं आज प्रत्येकाला वाटतंय. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील केव्हा, त्याच्यासाठी अगोदर तुम्ही मासाहेब जिजाऊ म्हणा, त्याच्यासाठी तुम्ही अगोदर मासाहेब जिजाऊ म्हणा. त्या मातेला धन्य म्हटलं जातात का तर त्या मातेनं संस्कार तसे राजांना लावले. ऐका, एक दिवशी गावामध्ये तमाशा आला आणि तमाशा आल्याच्या नंतर राजा त्या ठिकाणी ते तमाशा पाहण्यासाठी गेले. आणि आल्याच्या नंतर सांगतात, मासाहेब जिजाऊ आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये काही बायका नाचत होत्या आणि ते मी पाहिलं. मासाहेब जिजाऊंनी लाल भडक डोळे केले आणि म्हणतायत, राजा राजा तुम्हाला बायका नाचवणार व्हायचं नाही तर बायका वाजवणार तुम्हाला व्हायचं आहे. हे शिक्षण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी आपल्याला मुलाला दिली, म्हणून तर राजा आपल्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब की जय. बापाचा बाप बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, जय हो, जय हो. बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. अशा वाघिणीच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून आज प्रत्येक
प्रत्येक जण म्हणतोय धन्य आहे ती माता. मासाहेब जिजाऊ धन्य आहेत का? तर त्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तुम्हाला सांगत होते की प्रत्येक जण म्हणताय अरे माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा होता. माझ्या मुलांना देखील धर्माचं पालन करावं, पाखंडाचं खंडन करावं. आणि जसं राजांनी स्वराज्य घडवण्यासाठी काम केलं तसं काहीतरी थोडं फार तरी काम माझ्या मुलांनी करावं. पण महिला मंडळ आधी तुम्हाला मासाहेब जिजाऊ बनावं लागेल, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील. आज आपण काय करतोय? लहान मुलगा रडायला लागला की त्याच्या हातामध्ये मोबाईल देतोय. कसे तुमचे मुलं छत्रपती शिवाजी महाराज घडतील? प्रत्येक जणांना काय केलं पाहिजे ऐका. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रडत होते त्यावेळेस राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी मोबाईल दिले नाही. त्यांना काय करावतं? मासाहेबांनी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या समजावून सांगावत्या, तुकाराम महाराजांच्या गात्यामधले अभंग समजावून सांगावते, हातामध्ये बालकडू द्यावं वाचण्यासाठी आणि ग्रंथ वाचण्यासाठी द्यावे. बाळ शिवाजी रडत असताना थोडे मोठे झाल्याच्या नंतर हातामध्ये तलवार द्यावी, दानपट्टा द्यावा. असं कोणी केलं? तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी शिक्षण दिलं, म्हणून तर राजाने स्वराज्य घडवलं. मग त्याच्या अगोदर तुम्ही काय करा? तर मासाहेब जिजाऊ बना, तेव्हा तुमचे मुलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बनतील. मग कितीतरी गीतकारांनी लिहिलं, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, ते दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. हो शिवाचे मावळे नाही कुणाची भीती, छत्रपती नामचे दैवत छत्रपती. सगळ्यांनी टाळी वाजवायची ना. ऐका, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. या जनतेच्या वालीत कोण राहिला नव्हता. जवळजवळ मराठीची सगळ्या मुघलांच्या हातामध्ये गेले होते. आपल्या आया बहिणींचे आबरू लुटत होते, मंदिरातल्या मूर्त्या हातोडीने छंडीने तोडत होते. आणि अशा काळोख्यामध्ये एक तेजमय प्रकाश तारा या भूमीवरती अवतरला. 19 फेब्रुवारी 1630 साली जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ की जय. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत मावळे आम्हाला नाही कुणाची. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक गीतकारांनी गीता लिहून ठेवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य देखील तसं घडवलं, म्हणून तर राजांसाठी गीत लिहिली. परंतु मी मगाशी बोलून गेले, अरे आधी मासाहेब जिजाऊ तशा घडल्या तर प्रत्येक मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बनेल. आज महाराष्ट्रामध्ये आधी मासाहेब जिजाऊंचं नाव घेतलं जातं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. ऐका, जंगलातील 1 नंबरच्या लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबरच्या लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये अगोदर मासाहेब जिजाऊंचं नाव घेतलं जातं आणि नंतर राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. का? तर मासाहेब जिजाऊंनी लावलेले संस्कार तसे होते. ऐका, राजा लहानपणापासूनच आपल्याला स्वराज्य घडवायचं कसं याचा विचार करत होते. आणि या महाराष्ट्रावरती काही कमी संकट चालून येत नव्हते. महाराष्ट्रावरती अनेक संकट चालून येत होती आणि त्याच संकटामध्ये अफजल खानाचा वध झाला. आणि अफजल खानाचा वध झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी अफजल खान मरतोय ना मरतोय तोपर्यंत शत्रू आपल्या महाराष्ट्रावरती धावून आले. आपल्या महाराष्ट्रावरती शत्रू धावून आले. आता करायचं काय? प्रत्येक जण विचारामध्ये आहे, प्रत्येक जण विचार करतोय, अरे आपल्यावरती या महाराष्ट्रावरती संकट चालून आलंय, कितीतरी शत्रू चालून आले. आता करायचं काय?
या संकटाचं निवारण करेल तरी कोण? प्रत्येक जण विचार करतोय. मासाहेब, राजमाता, राष्ट्रमाता त्या आई भवानीची, तुळजा भवानीची प्रार्थना करतायत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागविते रात्रसारी. आम्ही कृपा करी माझ्यावरी, जागविते रात्रसारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये. गळ्यात घालती कवड्याची माळ, हातात पडली तुला गवळ. उधळीचा संकळ. माळ पायात बांधून चाळ, हातात परडी तुला गावडी, वाजवितो संकळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता. जय हो जय हो. दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात्रसारी. आंबे कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात्रसारी. आज गोंधळाला ये. जय हो. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. 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 गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये. उदा 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 त्या ठिकाणी राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊ विचार करतात या संकटाचं निवारण कोण करेल, संकटाला पळवून लावेल कोण, याचा विचार करत असताना मासाहेब जिजाऊने या जगदंबे मातेची प्रार्थना केली आणि जगदंबा मातेला सांगताय, आई भवानी, तुळजा भवानी, आता काय कर, आता तूच आपल्या मुलाला म्हणजे राजांना मनामध्ये काहीतरी विचार दे की राजा या संकटाचं निवारण करतील, राजा या संकटाला पळवून लावतील, तूच असं मनामध्ये काहीतरी विचार दे. आणि त्याच क्षणाला राजाच्या मनामध्ये विचार आलाय, राजांच्या मनामध्ये विचार आलाय आणि राजा गडावर तर करत खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर गडाच्या पायथ्याला असणारं नाल ठोकणाऱ्याचं घर त्याच्या घरी आले. राजांना दारात पाहिल्याच्या नंतर नालवाला उठून तडकन उभा राहिलाय, मुद्रा करतोय आणि म्हणतोय, राजा राजा काय काम करायचं आहे, राजा युद्धाला जायचंय का, राजा सांगा ना काय काम करायचं आहे, राजा सांगा ना काय काम करायचं आहे. असं कोण म्हणताय तर नाल ठोकणारा व्यक्ती म्हणतोय, राजा सांगा ना तुम्ही माझ्या दारासमोर आलाय, युद्धाला जायचं करायचं काय आहे, राजा सांगा ना. राजा म्हणतायत, ऐक, तुला युद्धाला जाण्याची गरज नाही, तुला कोणतं काम करण्याची गरज नाही, फक्त एकच काम करायचं आहे. राजा सांगा ना कोणतं काम करू, काय काम आहे राजा सांगा ना. राजा सांगतायत, ऐक, तू घोड्याला नाल कसे ठोकतो रे, नाल ठोकणाऱ्या सांगतो, राजा घोड्याला नाल सरळ ठोकतो, काय झालं का राजा, घोड्याला त्रास झाला का राजा, मावळ्यांना आपला त्रास झाला, राजा तुम्हाला त्रास झाला का, राजा झालं तरी काय सांगा ना. अरे काही झालं नाही, तू घोड्याला नाल सरळ ठोकतो, हो राजा घोड्याला नाल सरळ ठोकतो, मग आता काय करायचं आहे, तर जी घोड्याला नाल सरळ ठोकतो आता तीच नाल उलटी ठोकायची. राजा घोड्याला नाल उलटी का ठोकायची, राजा मावळ्यांचे किती तर जीव आपल्या धोक्यात आहेत, परंतु राजा तुमचा देखील जीव धोक्यात आहे, राजा घोड्याला का नाल उलटी ठोकायची, राजा सांगा ना. ऐक, आपल्या महाराष्ट्रावरती संकट चालून आलंय, त्या संकटाचं निवारण आपल्याला करायचं आहे आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आता आपल्याला शत्रूला मारायचं नाही, तर आपल्याला काय करायचं, युक्ती लावून शक्ती लावून हे शत्रू आपल्याला पळवून लावायचे, हे शत्रूला आपल्याला मारायचं आहे. फक्त युद्ध करून तलवारी चालवून आपल्याला हे आता शत्रू पळवायचे नाही, तर युक्ती लावून शक्ती लावून आपल्याला हे शत्रू पळवून लावायचे, त्यांना मारायचं. ऐका, याच्यातून लक्षात येते की बाबा राजाने स्वराज्य शत्रूला मारून कपट करून हे स्वराज्य जिंकलेलं नाही, काही
काही जरी युक्ती लावून शक्ती लावून देखील हे स्वराज्य जिंकलेलं आहे. घोड्याला नाल उलटी ठोक. नाल ठोकणारा म्हणतो राजा मला खूप भीती वाटते. आज किती जरी मावळ्यांचा जीव धोक्यात आहे परंतु राजा तुमचा देखील जीव धोक्यात आहे. राजा नको घोड्याला नाल उलटी ठोकायला. अरे ऐक, आपल्याला जगदंबे मातेचा आशीर्वाद आहे. कोणत्याही मावळ्याला काही होणार नाही आणि मला देखील काही होणार नाही. तू घोड्याला नाल उलटी ठोक. ऐकलं, त्याच रात्री सगळ्या घोड्यांना नाल उलटी ठोकले आणि घोड्याला नाल उलटी ठोकल्याच्या नंतर त्याच रात्री राजाने सगळे मावळे एकत्र केले आणि सगळे मावळे एकत्र केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी राजाने सांगितलंय अरे हातामध्ये पेटलेल्या मशाली घ्या. शत्रूंना आपल्याला कपट करून मारायचं आहे. शत्रूंना आपल्याला मारायचं, हातामध्ये पेटलेल्या मशाली घ्या असं राजाने सांगितलंय. राजांवरची निष्ठा मावळ्यांची. प्रत्येक जण घोड्यावरती बसलाय, हातामध्ये पेटलेल्या मशाली घेतल्या, तलवार आहे आणि त्याच क्षणाला बारीक पाऊस चालू झालाय. झुळझुळ वारा करत आलेला आहे. त्याच क्षणाला सगळे मावळे राजा समोर आहेत आणि सगळे मावळे गडावर घोट टप 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 आला 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 गड्या वादळ आला. आला 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 गड्या रे भगवा वादळ आला. आला 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 गडा रे भगवा वादळ आला. आला 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 गडा रे भगवा वादळ ओ चला उठा रे चला उठा रे उठा भगवा दैन्याचा संकल सारा दैन्याचा संकल आलं ओ आलं आला 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 गड्या रे भगवा आला 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 गड्या रे भगवा वादळ आला. आलं 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 भगवा वादळ आलं. आला 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 गडा रे भगवा वादळ आला. आला 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 गडा रे भगवा वादळ आला. आला 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 गडा रे भगवा वादळ आला. भगवा वादळ आलं. भगवा वादळ आला. आपल्या भक्तिताईंनी साक्षीताईसाठी जोरात टाळ्या वाजल्यात. ऐका, आपले शत्रू आपले अरण्यामध्ये घनदाट अरण्यामध्ये गाढ झोपीमध्ये आहेत. राजांनी युक्ती कशी लावली हे पाहायचंय आपल्याला. शत्रू गाढ अरण्यामध्ये झोपी आहेत आणि गाढ झोपलेल्या शत्रूंवरती आता आपल्याला वार करायचंय असं राजा पाठीमाग असणाऱ्या मावळ्यांना सांगतायत. मावळे देखील तयारीमध्ये आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये पेटलेली मशाल आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये तलवार आहे आणि तेच आपले मावळे आता घनदाट अरण्यामध्ये गेलेत आणि घनदाट अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर गाढ झोपीमध्ये आपले शत्रू आहेत. शांत झोपलेले आपले शत्रू आहेत. जिथं रात्र आहे त्या रात्रीमध्ये उजेड प्रकाश कसाचा नाही. रातकिडे किरकिर किरकिर करतायत. थोड्याशा विजाचा मग तेवढाच आवाज आहे आणि त्याच आवाजामध्ये आता आपले मावळे आपला राजा काय करतायत तर शत्रू पाहतायत. शत्रू झोपलेत कसं बघतायत, कसं आपले शत्रू झोपलेत आणि आता तेच मावळे राजाने सांगितलं. आता त्या झोपलेल्या शत्रूला माहित नव्हतं हे आपलं भगवं वादळ त्या ठिकाणी जाणार आहे. काय शत्रूला माहिती नव्हतं हे आपलं भगवं वादळ त्या ठिकाणी जाणार नाही. स्वप्न पडलंय त्यांना. म्हणताय उद्या सकाळी राजांना मारायचंय, शिवाजीला मारायचंय, मावळ्यांना मारायचंय आणि हे स्वराज्य आपण घ्यायचंय. विचार कोण करताय? शत्रू करताय. त्यांना कुठे माहिती होतं हे भगवं वादळ, पेटलेलं भगवं वादळ त्यांच्यावरती येऊन वार करणार आहे. शांत गाढ झोपीमध्ये वादळ आहे आणि त्याच ठिकाणी आपले मावळे गेलेत आणि मावळे राजाने सांगितलंय आता काय करायचंय. गाढ झोपीमध्ये असलेले शत्रू त्यांच्यावरती सपसप वार करायचंय आणि त्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे तर मारायचंय. राजांची आज्ञा. सगळे मावळे तयारीत आहे. सगळ्यांनी हातामध्ये तलवारी घेतल्यात. गाढ झोपीमध्ये असलेले शत्रू त्यांच्यावरती आता तलवार चालवायला लागले. प्रत्येक जण तलवारीचा सपसप वार करून त्या ठिकाणी प्रत्येक शत्रूला मारून टाकतोय आणि त्याच ठिकाणी काही शत्रू जागे झाले आणि ओरडायला लागले, हुजूर हुजूर शिवाजी आलाय, हुजूर शिवाजी आलाय. हुजूर चटकन उठून उभा राहिलाय. म्हणतोय पकडा त्या शिवाजीला, आणा त्या शिवाजीला, पकडा त्या शिवाजीला, आणा त्या शिवाजीला. अरे राजांना डोकं काही कमी होतं का? शत्रू उठले. राजा सगळे मावळे राजा गडावरती पोच झाले, पळत त्या ठिकाणी गेले आणि इकडे हुजूर जागा झालाय. हुजूर झोपेतून उठलाय आणि ओरडतोय, अरे पकडा त्या शिवाजीला, आणा त्या शिवाजीला, पकडा त्या शिवाजीला, आणा त्या शिवाजीला. हुजूर ओरडतोय. शत्रू पळायला लागले. अरे प्रत्येक एवढं मोठं घनदाट अरण्य आहे. त्या अरण्यामध्ये प्रत्येक जण हातामध्ये शस्त्र घेऊन पळतोय शिवाजीला शोधण्यासाठी. प्रत्येक जण पळतोय शत्रूला शोधण्यासाठी.
महाराजांचा तर आपला जीव घेतले गेले पळून कुठे याचा विचार करतायत आणि पळतायत सापडायचे कुठे घनदाट अरण्य एकानं विचार केला बाबा थांबा काय करायचंय काय करायचंय आपल्याला हे शत्रू पळून गेलेत कुठे गेले माहिती नाही काय करायचंय जे काही घोड्यांचे पावलं आहेत ना जे घोड्याचे ठसे उमटलेत त्या ठशांवरून पाहायचंय आपल्याला गेलं कुठं हा शिवाजी गेला कुठं याचे मावळे गेले कुठं हे आपल्याला पाहायचंय असं एका व्यक्तीने सांगितलं अरे डोकं तर खूप छान आहे तू डोकं चांगलं लावलं चल जाऊ प्रत्येक जण घोड्याच्या पावलं ठसे बघतोय राजा गडावरती पोच झाले पूर्व दिशेनं घोड्याला नाल उलटी साकली होती तुम्हीच सांगा राजा पूर्व दिशेला गेलतं घोड्याची नाल उलटी होती ठसे उमटतील कोणत्या दिशेला कोणत्या उत्तर दिशेला पश्चिम दिशेला राजा गेलता पूर्व दिशेला आणि ठसे उमटले पश्चिम दिशेला इकडे आपले शत्रू पश्चिम दिशेला राहिलेले जे जिवंत शत्रू पळतात पश्चिम दिशेला अरे शिवाजीला हुडका पुजारीने शिवाजीला आणाय सांगितले पकडून शिवाजीला आणाय सांगितले प्रत्येक जण ठशाच्या पावलावरती जातोय राजा गडावरती पोच झालता उगवलं ताराची मी लहरा शिवाजी राजा उगवलं ताराची मी लहरा उगवलं ताराची मिरारा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मिरारा गरजा शिवाजी राजा हो कीर्ती खरी कीर्ता परी लारी भगवा ध्वजा कीर्ती खरी कीर्ता परी लारी भगवा ध्वजा उगवलं ताराची मी लहरा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मी लहरा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मी लहरा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मिरारा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मिरारा गरजा शिवाजी राजा उगवलं ताराची मिरारा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की राजा आधीच आपल्या गडावरती पोच झालते आणि आपले शत्रू इकडे पश्चिम दिशेला गेले आणि त्या ठिकाणी तोंडाला फेस येईपर्यंत राजांना सापडत बसले आणि तोंडाला फेस आला आणि खाली पडले सांगायचं काय राजाने हे स्वराज्य फक्त कपट करून फक्त शत्रूवरती वार करून जिंकलेलं नाही तर युक्ती लावून शक्ती लावून हे स्वराज्य जिंकलेलं आहे मग आता याच्यातून आपल्याला दुसरं एक लक्षात येतं की मावळ्यांची निष्ठा काय होती विचार केला नाही मावळ्याने की आता रात्र आहे की दिवस आहे हातामध्ये पेटलेल्या मशाले घ्यायला सांगितले की घेतल्या किती मावळ्यांची राजांवरती निष्ठा होती आणि राजांची देखील किती मावळ्यांवरती निष्ठा होती ऐका असंच युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये एका मावळ्याचे 2 हात तुटले आणि 2 हात तुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मावळ्याला झोपडीमध्ये पोच करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी ही वार्ता आता राजांपर्यंत गेली की बाबा आपल्या मावळ्याचे 2 हात तुटलेत आणि तोच मावळा झोपडीमध्ये गेलेला आहे ही वार्ता तिथं गेल्याच्या नंतर राजाने पुढचा मागचा विचार न करता त्या ठिकाणी राजा जे हात तुटले होते त्याच्या झोपडीमध्ये गेले आणि त्याच्या झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलंय त्या ज्याचे हात तुटले होते त्यानं पाहिलं राजा आपल्या झोपडी समोर आहेत पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर रडायला लागलाय दस रडतोय आणि म्हणतोय विचारलं राजाने अरे रडायला काय झालं म्हणतोय राज काही नाही झालं अरे सांग ना रडायला काय झालं काही नाही झालं राज अरे वेड्या घोड्याचं नाव कृष्ण तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी असं राज त्या मावळ्याला म्हणतायत राज एकाच कारणासाठी रडतोय काय कारण आहे कोणत्या कारणासाठी रडतोय राज एकच कारण काय राज तुम्ही आज या गरीबाच्या झोपडीमध्ये आलेला आहात राज रागावले आणि म्हणतायत अरे या पृथ्वीवरती कोणीही गरीब नाही आणि कोणीही श्रीमंत नाही राज तुम्ही गरीबाच्या झोपडीमध्ये आलात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला मुजरा करण्यासाठी मला 2 हात नाहीत याच्यासाठी मी रडतोय असं कोण म्हणताय तर मावळे म्हणतायत ही पूर्वीची मावळ्यांची निष्ठा राजांवरती होती राजांची देखील निष्ठा तेवढीच महाराजांवरती होती विठ्ठल ऐका
होते महाराजांवरती, तानाजी मालुसरे. प्रत्येकाला माहिती तानाजी मालुसरे. मासाहेब जिजाऊ आणि राजा बसल्याच्या नंतर जिजाऊ म्हणतायत की बाबा राजा बाळशिवबा, 23 गड किल्ले अजून जयसिंगला दिलेले मुघलांच्या हातामध्ये आहेत. ते काही आपल्याला बरं वाटत नाही. ते किल्ला कोंढाण्यासारखा किल्ला आपण परत घेतला पाहिजे असं मासाहेब जिजाऊ राजांना सांगतायत. आणि त्याच क्षणाला राजांच्या मनामध्ये ती गोष्ट सळायला लागली की बाबा, कोंढाण्यासारखा धनदाकट किल्ला, बळकट किल्ला अजून देखील मुघलांच्या हातामध्ये असणं बरं नाही असं राजांच्या मनामध्ये गोष्ट ती सळायला लागली. राजाने विचार केला, तोच किल्ला आता आपण घ्यायलाच पाहिजे असं म्हणतायत. आता किल्ला घ्यायचा आहे आणि किल्ला घेत असताना या किल्ल्याला सर करण्यासाठी कोणाला पाठवायचं, किल्ला घेण्यासाठी कोणाला पाठवायचं याचा विचार करत राजा आणि मासाहेब बसलेले होते. आणि त्याच वेळामध्ये त्याच ठिकाणी रायबाच्या त्याच ठिकाणी विठ्ठल 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 तानाजी मालुसरे याच्या मुलाचा विवाह म्हणजेच रायबाचा विवाह. रायबाचा विवाह 4 दिवसावरती येऊन ठेपलेला होता. आणि रायबाचा विवाह 4 दिवसावरती येऊन ठेपलेला असताना त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या मनामध्ये विचार आला की बाबा, आपल्या मुलाचा विवाह एकदाच होणार आहे, आपण काय करावं. तर आपण मासाहेब जिजाऊ आणि राजे यांना विवाहासाठी बोलवावतं असा विचार तानाजी मालुसरे यांच्या मनामध्ये आला. आणि असा विचार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेलार मामांना बरोबर घेतात आणि तानाजी मालुसरे या ठिकाणी गडावरती जातात आणि राजांना मुजरा करून त्या ठिकाणी बसतायत. मासाहेब जिजाऊ बसले आहेत, राजा बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी हे दोघं जण जात आहेत, मुजरा करतायत आणि बसतायत. विचारतात तानाजी मालुसरे, राजा काय डोक्यामध्ये विचार चालू आहे? काय नाही रे, बोला ना, काय काम आहे? शेलार मामा सांगतायत आपल्या तानाजी मालुसरे च्या मुलाचा म्हणजेच आपल्या रायबाचा विवाह 4 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे राजा. आणि त्याचंच आमंत्रण देण्याकरिता या ठिकाणी आम्ही आलेलो होतो. तुम्हाला आणि मासाहेब जिजाऊंना आपल्या रायबाच्या लग्नासाठी यायचं आहे. महाराजांचा चेहरा सुकला आणि महाराज म्हणतायत, शेलार तानाजी, तुम्ही काय करा, तर तुम्ही तुमच्या आपल्या रायबाचा विवाह उरकून घ्या. आम्हाला विवाह करण्यासाठी येता येणार नाही. त्याच ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणतात, का विवाहासाठी येता येणार नाही? जाणार तरी कुठे आहात? काही नाही रे तानाजी, या ठिकाणी कोंढाण्यासारखा धनदाकट किल्ला अजून देखील मुघलांच्या हातामध्ये आहे आणि तोच किल्ला आपल्याला परत घ्यायचा आहे, म्हणून आम्हाला तो किल्ला सर करण्यासाठी जायचं आहे. राजा, आम्ही जिवंत असताना तुम्हाला किल्ला सर करण्यासाठी जाण्याची गरज काय? आम्ही जिवंत असताना तुम्हाला किल्ला जिंकण्यासाठी जाण्याची गरज काय? मग आमचं जीवन जगून उपयोग तरी काय? तुम्ही किल्ला जिंकण्यासाठी जायचं आणि आम्ही आमच्या मुलाचा विवाह करायचा. राजा, ते जमणार नाही. किल्ला सर करण्यासाठी आता आम्ही जाईल असं तानाजी मालुसरे म्हणते. नाही तानाजी, तू तुझ्या मुलाचा विवाह उरकून घे, आम्ही जातो. नाही राजा, आमची किंमत काय? आम्ही जिवंत असताना तुम्ही किल्ला सर करण्यासाठी जायचं ते काही नाही. आशीर्वाद द्या, आम्ही चाललो किल्ला सर करण्यासाठी. तानाजी मालुसरे आशीर्वाद घेतायत. मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेतलाय, जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतलाय. आणि त्याच ठिकाणी घरी न जाता तानाजी मालुसरे कोंढाण्या किल्ल्यावरती गेले. कोंढाण्या किल्ल्यावरती सगळे मावळ्यांना बरोबर घेतलंय, कोंढाण्या किल्ल्यावरती गेलेत आणि त्या ठिकाणी दोन्ही दरवाजांना कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. मुघलांनी कडक बंदोबस्त ठेवलाय आणि कडक बंदोबस्त ठेवलाय. आता जायचं कसं, वरती चढायचं कसं असं तानाजी मालुसरे विचार करतात. अरे करायचं तरी काय आता असं तानाजी मालुसरे विचार करत असताना 4-5 मावळे समोर झाले आणि मावळे म्हणतायत, तानाजी मालुसरे, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही वरती जातो आणि वरती जाऊन आम्ही दरवाजा उघडतो. तुम्ही पटकन या, चटकन या आणि आपण आपल्या शत्रूंचा या ठिकाणी काय करू, शत्रूंना मारून टाकू असं 4-5 मावळे म्हणतायत. कड्यावरून कोपऱ्यांना धरून मावळे वरती चढतायत. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एका झाडाला दोर बांधतायत. प्रत्येक माणूस वानरासारखा टपटप टपटप वरती चालत जातोय. तानाजी मालुसरेंनी खाली बेत आखला, करायचं काय म्हणजे आपल्या बंधूला म्हणजे सूर्याजीला सांगितलं, सूर्याजी या ठिकाणी मी या कडेवरून चालून वरती येतो, तू 500 मावळे घे बरोबर आणि कल्याण दरवाजा गाठ. त्या कल्याण दरवाजावरती
येऊन थांब, आम्ही इकडून पटकन येतो. कल्याण दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे मावळे एकत्र घ्यायचे आणि एकदम आतमध्ये घुसून प्रत्येक शत्रूला मारायचं असा खाली बेत आखलाय. वरती गेलेल्या मावळ्यांनी दोर बांधली, प्रत्येक मावळा दोरवरून चढतोय आणि वरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शत्रूला मारायला सुरुवात झाली. आणि शत्रूला मारत असताना त्या ठिकाणी शत्रूला मारत असताना आता मुघलांचा आणि तानाजी मालुसरे यांचा या ठिकाणी युद्ध लागलं. दोघांची तलवार त्या ठिकाणी लागली आणि त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल आणि त्या ठिकाणी आता दोघांची तलवार एकमेकांच्या तलवारीवरती आदळली. दोघांनी एवढे घनघोर युद्ध करतायत आणि त्या घनघोर युद्धामध्ये दोघांचेही ढाली तुटले. तानाजी मालुसरे यांचे ढाल तुटले. तानाजी मालुसरे यांनी हाताला शेला बांधा आणि त्या ठिकाणी ते युद्ध करतायत. आणि युद्ध करत असताना त्या ठिकाणी तानाजी मालुसरे हे जमिनीवरती धडकन कोसळले आणि धडकन कोसळल्याच्या नंतर मावळे घाबरल्याच्या नंतर मावळे माघारी फिरले. तेवढ्याच मध्ये कल्याण दरवाजा उघडून त्यांचे बंधू राज म्हणजे सूर्याच्या आतमध्ये आलेत. पळणारे मावळे पाहतायत आणि म्हणतायत, अरे थांबा, भेद्रू भागू आहेत का तुम्ही पळायला? इथं आपल्या बापाचा म्हणजे माझ्या भावाचा जीव गेलाय आणि तुम्ही भागूबाई सारखं पळत जाता. अरे ज्यानं जीव घेतलाय त्याला मारा. मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय, तिकडे उड्या मारून जीव द्या, नाहीतर इथं युद्ध करून जीव द्या असं सूर्याजीने सांगितलं. प्रत्येक मावळा माघारी फिरलाय आणि त्या ठिकाणी युद्ध करायला लागलाय. आणि त्याच युद्धामध्ये सूर्याजींना खूप दुःख झाले की बाबा याच युद्धामध्ये ज्याच्या मुलाचा 4 दिवसावरती विवाह येऊन ठेपलाय, त्याचाच बाप आज या ठिकाणी मरण पावला, त्याचाच बाप या ठिकाणी गेलेला आहे. खूप दुःख झालं सूर्याजींना. पण त्यांनी विचार केला, बाबा ही वेळ दुःख करण्याची नसून ही वेळ आता युद्ध करण्याची आहे. आणि सूर्याजीने देखील तलवार काढली आणि युद्ध करायला सुरुवात केली. एवढं घनघोर युद्ध झालं आणि कोंढाणा किल्ला जिंकला आणि ह्याच्या तोफा वाजल्या आणि त्या ठिकाणी राजा छत्रपती मासाहेब जिजाऊंपर्यंत याचा आवाज गेला. इकडं प्रत्येक जण आनंदामध्ये ढोल ताशा वाजवायला लागले. प्रत्येक जण आनंद उत्सव साजरा करतोय. त्याच काळामध्ये एक जण भारत गेली. राजा कोंढाणा किल्ला जिंकलाय, परंतु राजा आपलं तानाजी मालुसरे त्या ठिकाणाहून गेलाय. राजांच्या तोंडून एकच वाक्य गेलं, गड आला पण सिंह गेला असं राजांच्या तोंडून वाक्य निघलं. आणि त्याच ठिकाणी राजाने देखील खूप दुःख झालं की बाबा ज्याच्या मुलाचा आज विवाह आहे आणि तोच या ठिकाणी नाही, याचं दुःख मासाहेब जिजाऊ आणि राजांनी झालं. त्याच वेळी त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ आणि राजा तानाजी मालुसरे म्हणजे रायबाचा विवाह करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि रायबाचा विवाह थाटामाटामध्ये करून टाकला. मला याच्यातून सांगायचं काय आहे तर जेवढी मावळ्यांची निष्ठा राजांवरती होती तेवढीच निष्ठा राजांची मावळ्यांवरती देखील होती. मग आता काय करायचं आहे आपल्याला तर तुकाराम महाराज काय म्हणताय तर आपल्याला स्वराज्य जिंकायचं आहे का? आता सांगा बरं, स्वराज्य जिंकायला युद्ध करायला जायचं आहे का? नाही. आता आपल्याला स्वराज्य जिंकण्यासाठी जायचं नाही. मग काय करायचं आहे? फक्त भगवंताचा नामचिंतन करायचं असं कोण सांगतंय? तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात. हे जिया करणे का
तर आपल्याला काय करायचं आहे तर नामाचा बीज वाढवायचा आहे। या ठिकाणी झालेली कीर्तन रूपी सेवा आई वडिलांच्या चरणी अर्पण करते, गुरुवरांच्या चरणी अर्पण करते, श्री सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांच्या चरणावरती अर्पण करते।